गावोगावी वाढत चाललेल्या भोंदू बाबांच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आता कठोर पावलं उचलण्याची मागणी जोर धरतीये। गावोगावी लबाड भोंदू बाबांना गावबंदी करा अशी ठाम भूमिका नाशिक भूषण अमोल भाऊ भागवत यांनी मांडली आहे। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची धडक टीम नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली। यावेळी जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली। सध्या देशभरात चर्चेत असलेल्या भोंदू बाबांच्या प्रकरणातून धडा घेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र SIT स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे। समितीच्या मते अंधश्रद्धा भोंदूगिरीमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण होत आहे। यावर आळा घालण्यासाठी जनजागृती सोबतच कडक कायदे आणि अंमलबजावणी आवश्यक आहे। यावेळी अमोल भाऊ भागवत यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यावर भर देत लोकांनी अशा भोंदूगिरीपासून सावध राहण्याचं आवाहन त्यांनी केलंय। तसेच अशा प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांवरही कारवाई करण्याची गरज व्यक्त केली आहे। या दरम्यान मागण्यांवरती प्रशासन सकारात्मक भूमिका घेणार का आणि राज्य सरकार याबाबत कोणते निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। जर महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये नोट केला, आज जर इथं विचार केला तर इथं उपस्थित असलेला प्रत्येक माणूस 15 वर्षापेक्षा जास्त सामाजिक क्षेत्रामध्ये इन्क्लूड आहे, समाविष्ट आहे। कुंभमेळा नाशिकमध्ये आहे, 2027चा आपण त्याचा पिरियड ठेवलेला आहे। कुंभमेळ्याच्या पिरियडमध्ये खराचं प्रकरण आलेलं आहे। वृक्षतोडी विरोधात काल परवा बघितलं, ज्यावेळेस झाडं तोडली गेली 150, 200 वर्षापूर्वीची, जे प्रामाणिक समाजसेवक होते, जे पर्यावरणावर काम करणारे जे आहेत सेवक, अक्षरशः त्यांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं आणि त्यांचा तो आम्ही बघितला किती त्रास झाला त्यांना। आणि एक विशेष करून मी आज सांगेन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार मागच्या 2 ते 3 वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे मुद्दे, सर्वसामान्य जनतेचे असलेले काही अपेक्षा याच्याकडे सरळ दुर्लक्ष केलं जात आहे। आणि एक पद्धत आता जवळपास सगळ्या नागरिकांना हे माहीत झालं का कुठलंही सरकार कुठलंही नियोजन करते, फक्त नावाला काही दुसऱ्या गोष्टी दाखवल्या जातात, त्या आपल्या नियोजनावर ठाम असतात, काहीतरी त्यांना प्रक्रिया राबवायची असते, त्या हिशोबाने त्याच्यामध्ये नियोजन करतात आणि शेवटी परत असं दिसून आलं का परत सर्वसाधारण जनतेचा विश्वास घालवतो। तर ह्या पद्धतीला, या नियोजनाला केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी आळा घालावा। आता अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे हा मुद्दा जिथून सुरुवात झालेली आहे, जिल्हा प्रशासनाकडून इथून सुरुवात आम्ही करतो। तसंच याची जी आमचं जे म्हणणं आहे, आता जी चर्चा आमची झाली हे म्हणणं महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहे यांनासुद्धा पाठवलं जाईल आणि आमची टीम पुढच्या हप्त्यामध्ये दिल्लीला आहे। आपल्या भारताचे जे केंद्रीय गृहमंत्री आहेत, केंद्रीय गृहमंत्र्याकडे सुद्धा हा मुद्दा जाईल आणि लवकरात लवकर